यांनी EIचा प्रत्यक्षात आपले जे मागच्या वर्षी 200 प्लॉट होते तर ते पाहिले आणि यावर्षी त्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला. जवळपास सगळे सहभाग 15 ग्राम पंचकृषीतील सगळे शेतकरी यामध्ये सहभागी झाले. आता यांचा हा प्लॉट आहे, जवळजवळ साधारण 250 एकरहून अधिक प्लॉट आहे. 7 फुटाचा पट्टा आहे आणि या 7 फुटाच्या पट्ट्यात आपलं जे सॉईल मॉइश्चर सेन्सर आहे, सॅटेलाइट आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी दररोज पाहून. आता तुम्ही नकाशा वगैरे कसे पाहता त्या संदर्भात तुम्ही सांगा. दररोज मी नकाशा बघतो की अशी परिस्थिती आलेली त्याप्रमाणे मी मोबाईलमध्ये दाखवतो. आणि यावर्षी तुम्ही टार्गेट किती घेऊन चाललंय? आता मी 100 टन टार्गेट माझा आता तुटलेला 100 टन निघालाय. हो, 100 टन आता निघालेला. आता निघालेला 100 टन आहे. 100 टनाचं टार्गेट घेऊन चाललंय. हो आता बरेच आहेत आमच्या ग्रुप. हो बरंच आहेत. या की पुढे. हे पण युवा शेतकरी साहेब, हे पण चांगली शेती करतात. केळीची आणि ऊसाची खूप चांगली शेती आता सर करतात. केळीचे साहेब 24-25 टनाचा ॲव्हरेज हो. आहे. गेल्या ऊसाचं सुद्धा मला 102चा ॲव्हरेज पडले सरासरी. सरासरी 102 टनाचा ॲव्हरेज. हो हा, मी पोवईचा आहे जगतात. केशवाण्णांचा नातू. मी इथे जगन्नाथांच्या घराचे मी असं सांगतोय तिथं आता काय हिलीची खूप ओले म्हणते, कारण मी ट्रिप चालू केलेला आता 3 तास झाले. त्याच्यानंतर फवारणीचा टाइम वगैरे सांगते. तुमचा प्लॉट पाहूयाच. त्यांचा पण प्लॉट पाहूया. तिथं शेजारी नॉन यायचा पण प्लॉट आहे. तुमचा प्लॉट पाहूया. तुम्ही गाडी घ्या. फरक आम्हाला जास्त होतो. पाणी कमी लागतंय आणि लगेच कळतं की तुम्ही पाणी किती वेळ द्या, काय करा, किंवा कुठं जर एखाद्या प्लॉटला जर रोगराई आली कुठं तर ह्या ठिकाणी पोका भोईंग येण्यासारखे किंवा तांबेर येण्यासारखे अशा आम्हाला बरेचसे माहिती मिळते त्याच्यामुळं. नाही उसात फरक आहे. हा रोडलाच आहे. तिथंच कडेलाच आहे ना. फरक आहे. आणि 80 शिफारशी मिळतात ना आम्हाला. साहेबांना आपल्याला पूर्ण पंचकृषीत सगळं पुढच्या वर्षी अडसालीमध्ये EI करायचं साहेबांचं उद्देश आहे. हां हां ठेवायचं ठेवायचं नाही संपूर्ण हा EI तेच की सगळे प्लॉट हे करायचे आपल्याला. केळी EI. सगळे त्याच्यावर गेलं. हे आमचं 60 गुंठे तेवढा गेलो. 150 टन 114 किलो. म्हणजे आपल्याकडे प्रगतशील शेतकरी ज्यांना सर्व माहिती आहे आणि त्यांना अजून कसं उत्पादन वाढवू शकतो आणि आपल्याकडे जे ॲव्हरेज 40-45 टनाचे ऊस शेतकरी ते पण यामध्ये सहभागी झालेले. त्यामुळे त्यांचं उत्पादन 90 टनापर्यंत आणि ह्यांचं उत्पादन आपण टार्गेटच त्यांना दिले 150 टनाचं. EI मुळे साहेब कमीत कमी 20 ते 22 टनाचा